मुंबई महानगरपालिका ग्रीनरीसाठी जे लोक कामं करतात त्यांच्यासाठी सदैव त्यांच्या सोबत असते। या लोकांनी आम्हाला ग्रीन सपोर्टर लिहिलंय, पण खरं तर यांना ग्रीन सपोर्टर लिहिलं पाहिजे। हे सपोर्ट करतात मुंबईला ग्रीन होण्यासाठी। मुंबई महानगरपालिका जवळपास 1100 प्लॉट्स मेंटेन करते। त्यात आरजी असेल, पीजी असेल किंवा अजून वेगवेगळे रिझर्वेशन असतील। तर या सर्वसाठी लँडस्केप डिझायनरची गरज पडते। मग आजकाल म्हणजे जसं जगात प्रगती होती तसं त्याचं जसं काय पहिले आम्ही फक्त गार्डन मध्ये काही नॉमिनल गोष्टी देत होतो, आता त्यासाठी स्पेशल चाइल्डसाठी वेगळे हे सुरू व्हायला झाले। मुंबईची भौगोलिक परिस्थिती दुसऱ्या शहरांपेक्षा खूप वेगळी आहे। इथे जागेचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्यामुळे आपल्याला विविध पर्याय शोधावे लागतात। त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत जवळपास 4 गोष्टींवर काम केलंय। जसं व्हर्टिकल गार्डन असेल, स्पेस बिलो फ्लायओव्हर असेल। फ्लायओव्हरची खालची जी जागा आहे ती नियमानुसार आरजी नाहीये, गार्डन नाहीये, तरी आपण सुद्धा ती लोकांना रिक्रिएशन देऊ शकतो। हा जो सर्व काही नवीन विषय जगभरातला जो आहे तो आपल्याला या याच्यातून कळेल आणि त्यासाठी या लोकांचं खूप मोलाचं कार्य आहे। या सगळ्या छोट्या गोष्टी ज्या आपण जगभरात आता काय चाललंय, मुंबईची गरज ओपन स्पेससाठी सगळ्यात जास्त आहे। आणि सगळ्याची जी डेव्हलपमेंट असते शहरांची, मोठमोठ्या शहरांची, ती हॉरिझॉन्टल असते। मुंबईची व्हर्टिकल आहे। तिघ बाजूला समुद्र असल्याने जमिनीची